अंतिम आणि अखेरचा सामना. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस आणि सौरभ गोलंदाजी ट्रॅक वरती. जगदंब सासने एक्सप्रेस हर्षल तुम्हाला पाहायला मिळेल. सामना होतोय सुरू. अंपायरचा हिरवा कंदील दोन्ही संघाला देऊयात. ऑल द बेस्ट. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामना या ठिकाणी सुरू होतोय. दोन्ही संघाला विजयाच्या दृष्टिकोनातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. बोथ टीम शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल शफल झाले. वेगवान बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज हर्षलचा बॉल चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि खास करून या सामन्यासाठी या ठिकाणी मान्यवर उपस्थित होतात सन्माननीय श्री अनिल दादा दौलतगिरी, जे श्री छत्रपती संभाजीनगरवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे या स्पर्धेच्या वतीने आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. आणि त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसातील अंतिम सामन्याच्या सामनावीरासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फुलटॉस बॉल पद्धतधारी त्याचा सुयोग्य वापर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक बॉल पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. बाउंड्री पहिला बॉल डॉट. त्यानंतर आता या बॉल वरती केले आक्रमण. फलंदाज तेजसने ठोकलाय हा दमदार हिट. 4 धावा. शफल झाले होते. अतिरिक्त बाउन्स. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. जास्त शफल झाले होते फलंदाज. अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी मिळालाय गोलंदाज हर्षलला. हर्षल कापडी सध्या हे पहिले षटक टाकतोय या अंतिम आणि आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण मॅच मध्ये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फुल्लर लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर डान्सिंग डाऊन द ट्रॅक जात असताना मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज तेजसने. असफल ठरले. सलगचा हा दुसरा डॉट बॉल टाकला जगदंब सासने एक्सप्रेस. हर्षल कापडीने फुलटॉस बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सलगचा हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जरूर आपण विचार केला तर या अगोदरच्या 2 सामन्यामध्ये हर्षलची कामगिरी थोडी खराब राहिली होती, परंतु या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये आता तो तितक्याच जोशाने आणि तितक्याच जोमाने सध्या गोलंदाजी करतोय. अंपायर कडे अपील केलं गेलं होतं, परंतु जर आपण पाहिलं तर वेगवान हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या आपण पाहिलं तर पूर्णपणे फलंदाजाला खोलून ठेवलं होतं. संपर्कच नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम सामन्यासाठी बबलू टायगर देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सलगचा तिसरा डॉट. कव्हर्सला फटका साधण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. अप्रतिम षटक गोलंदाज हर्षल कापडीचं राहिलेला आहे. षटक क्रमांक 1 ज्यामध्ये फक्त खर्च केल्या
5 धावा, अप्रतिम षटक, एक चौकार जरूर आला फलंदाज तेजसच्या बॅटमधनं, परंतु 4 चेंडू त्यानं पूर्णपणे शांत ठेवलं फलंदाज तेजसला आणि शेवटच्या बॉलवरती आता एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ या मॅच मध्ये संपन्न झाल्यानंतर आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान शिरवली संघ सध्या जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. श्री दिगंबरजी वाघ उपस्थित होता, त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चैतन्य गोलंदाजी मार्क वरती ज्या चैतन्यला या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता, 2 धावा देत असताना तब्बल त्याने 3 गडी त्या मॅच मध्ये बाद केले होते. अतिशय महत्वपूर्ण षटक होतं, कारण आपण विचार केला तर जे वागेश्वरी क्रीडा मंडळ पादिरोडी संघ जास्त वेगाने धावा बनवत होता, परंतु जसा प्रकारे चैतन्य गोलंदाजी मार्कवरती आला धावा त्यानं थांबवल्या आणि विकेट देखील सातत्याने त्यानं मिळवल्या. आता तोच गोलंदाज चैतन्य सध्या या अंतिम मॅच मध्ये हे षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी कॉम्बॉक्स एंड करणं तयार झालेला आहे. 3 षटकांचा सामना, एकच षटक पॉवर प्लेचं होतं. त्यानंतर आता 5 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर सीमारेषेचं रक्षण करत असताना पाहायला मिळतील, पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हरला फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. सागर आहे, सागर आला चेंडूच्या वरती, एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल, नॉन स्ट्राइक एंड वरती आता फेकी, कलेक्शन चांगलं राहिलेले आणि स्ट्राइक एंड वरती आता फेकी दिलेली आहे आणि फलंदाज होईल रनआउट स्वरूपामध्ये बाद. तेजस 6 या आकड्यावरती हा धक्का क्रमांक पहिला जय हनुमान शिरवली टीमला. आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये स्वतःची रनआउटची विकेट आता या मॅच मध्ये टाकत असताना फलंदाज तेजसला सध्या आपण पाहिलं. 6 या आकड्यावरती हा पहिला धक्का लागलेला आहे जय हनुमान शिरवली या टीमला. तेजस सध्या बाद झालेला आहे. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. मेघराज नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. इन ॲट नंबर 3 वरती 3ऱ्या क्रमांकामध्ये सध्या फलंदाजीसाठी वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळेल चैतन्याचा. चैतन्याकडे देखील गती आहे. चांगल्या प्रकारे चेंडू चैतन्याने आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये टाकलेले आहेत. मागच्या मॅच मध्ये सामनावीर पुरस्कार देखील चैतन्याला मिळाला होता. रनवे ऍक्शन फार चांगली आहे, रिलीज पॉइंट फार चांगला आहे. अगदी आपण विचार केला तर राऊंड आर्म ऍक्शन सध्या गोलंदाज चैतन्याची आपल्याला पाहायला मिळतीये. हा डॉट बॉल, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आलेत. कॉट अँड बोल, मी पकडेन हा झेल हे सांगत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल मात्र टिपलाय गोलंदाज चैतन्यानं. हा धक्का क्रमांक 2 6 या आकड्यावरती जय हनुमान शिरवली टीमला. चैतन्याने अजून एक गडी त्या ठिकाणी बाद केलेला आहे. पहिल्या बॉलवरती सांघिक सफलता, त्यानंतर वैयक्तिक खात्यामध्ये आता विकेट त्या ठिकाणी जोडली जाते गोलंदाज चैतन्याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज सध्या विघ्नेश तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आता दोन्ही यंगस्टर्स एकमेकांसमोर येत असताना चैतन्याच्या विपक्षामध्ये सध्या विघ्नेश तुम्हाला पाहायला मिळेल. कोण मारेल बाजी या बॅटल मध्ये. फटका चांगला आहे की नाही, फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत
चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार होते त्या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चैतन्याने दिलाय हा सलगचा दुसरा धक्का. पाहायला मिळेल. शेवटच्या सामन्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय अनिल दादा दौलतगिरी जे छत्रपती संभाजीनगरवरनं या ठिकाणी आलेले आहेत. हा सामना पाहण्यासाठी त्यांचं देखील आपण वेलकम करूया. त्यांच्या माध्यमातून शेवटच्या अंतिम सामनावीरासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न, गती जास्त होती या बॉलवरती. हा चेंडू देखील चांगला आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल. गोलंदाज चैतन्याचा आतापर्यंत विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी केली आहे गोलंदाज चैतन्यानं. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्यानंतर रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर डॉट बॉल आणि सातत्याने 2 विकेट आणि आता फ्री विकेट हॅट्रिकचा चेंडू होता तो आलाय डॉट. कवचला फटका सजवलाय. फटका इथे चांगला आहे. वॅकेट इंडिया एरियामध्ये चेंडू चाललेला आहे. क्षेत्ररक्षक ओमकार त्या ठिकाणी पोहोचलेत. सेकंडचा कॉल होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा डायवर्ट झालेला आहे आणि 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जे हनुमान शिरवली संघ सध्या जाऊन पोहोचला तो 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती 8 धावा फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अंतिम आणि अखेरचं षटक ब्लॅक स्क्रीन एंड कडनं गोलंदाज सागरला सध्या तुम्ही पाहाल. ज्या सागरनं आजच्या दिवसभरामध्ये दमदार कामगिरी केली आहे जगदंब सासने संघासाठी. आता तोच सागर तुम्हाला या अंतिम मॅच मध्ये पहिल्या डावाच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. 8 धावा आहेत फक्त धावफलकावरती. 3 गडी त्या ठिकाणी बाद झालेले आहेत जय हनुमान शिरवली संघाची. ही अत्यंत बिकट परिस्थिती या अंतिम आणि निर्णायक सामन्यामध्ये. सागर तयार. पहिलाच बॉल. फलंदाज सौरभ त्या ठिकाणी स्विच हिट मारण्याचा प्रयत्न करत होते परंतु बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली या दोन्ही गोलंदाज आदित्य चैतन्य आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर हर्षलची. त्यानंतर आता सागर आलाय. पहिला चेंडू त्याने डॉट टाकल्यानंतर हा बॉल फुलटॉस होता. ऑनसाइडला दिशा दिली. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावांच्या मदतीने सध्या हे धावफलक त्या ठिकाणी पुढे जात असताना 10 या आकड्यावरती भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचा जर्सी क्रमांक 10 सध्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळेल. हे स्कोर कार्ड सध्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश घेत असताना 10 ऑन बोर्ड 10 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटने फटके येत नाहीये. आडव्या बॅटने फटके खेचण्याचा प्रयत्न, उलट्या बॅटने फटके खेचण्याचा प्रयत्न, ते प्रयत्न देखील सफल होत नाहीयेत. फलंदाज सौरभ आणि जे हनुमान शिरवली संघाचे. डॉट बॉल. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. हर्षल. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल आणि फलंदाज सौरभचा खेळ आता संपला मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद.
फलंदाज बाद झाले सौरभ. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. हर्षल कापडी होते त्या ठिकाणी. हर्षलला पहिलं षटक चांगलं टाकलं, 5 धावा त्याने खर्च केला. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता फिल्डिंग मध्ये चांगली साथ देखील दिली आहे गोलंदाज सागर खुटारेला. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय सौरभ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास. अंतिम 2 चेंडूचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. फक्त आणि फक्त धावफलकावरती धावसंख्या त्या ठिकाणी 10 आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका गॅप मध्ये आहे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. एकच सिंगल या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं सध्या धावफलक पुढे सरकत असताना 11 या आकड्यावरती 11 धावा सध्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. अंतिम आणि अखेरचा चेंडू आहे या इनिंग मध्ये, या डावामध्ये. हा तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त 11 धावा आहेत धावफलकावरती. 4 गडी या मॅच मध्ये गमावलेले आहेत. अतिशय महत्वपूर्ण सामना होता, परंतु जी कामगिरी अपेक्षित होती बॅटिंग करणाऱ्या जे हनुमान शिरवली टीम कडनं, फलंदाज तेजस असेल, सौरभ असेल, तशा प्रकारची बॅटिंग या मॅच मध्ये मात्र करता आलेली नाहीये. गोलंदाजांचं आपण कौतुक करूयात, हर्षल, त्याचबरोबर चैतन्य आणि आता सागरचं देखील. फुलटॉस बॉल तो पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋग्वेदच्या बॅटमधनं डावाला शेवट देणारा, धावसंख्येला आकार देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. आणि 3 षटकांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यानंतर या महत्वपूर्ण मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जे हनुमान शिरवली संघ त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय तो 17 या आकड्यावरती. आणि आता लक्ष आव्हान मात्र सेट करण्यात आलेलं आहे जगदंब सासणे संघासमोर. 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज.
कैलासवासी हरिभक्त पारायण स्वर्गीय बालाराम पाटील क्रीडा नगरी सध्या तुम्ही पाहतायत. अतिशय सुंदर असं मैदान आणि या मैदानावरती तितकाच चुरशीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कमलेश त्याच्या सोबतीला अतिशला तुम्ही सध्या पाहतायत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तेजस. पहिला बॉल बॅटची कडा लागली होती, बाहेरची कडा, झेल टिपण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर सौरभ होते त्या ठिकाणी, परंतु कॅच मात्र त्या ठिकाणी टिपता आलेली नाही आणि कॅच झाली जमिनीला दाट. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावा जर थांबवायच्या असेल, लक्षापासनं जर रोखायचं असेल जगदंब सासने संघाला, तर अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. फिल्डर्सला देखील आता अलर्ट राहावं लागेल. चांगला बॉल आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सलगचा हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमलेश आणि अतिश आले सलामीसाठी. 18 धावांचे माफक लक्ष्य त्या ठिकाणी पार करण्यासाठी क्रीडानगरीचा आपण विचार केला. सन्मान्य कुणाल गजानन पाटील, गजानन बालाराम पाटील, परशुरामजी बालाराम पाटील असतील, मारुती बालारामजी पाटील असतील, संतोष बालाराम पाटील असतील आणि त्याचबरोबरीने अंगद पाटील असतील, यांच्या संपूर्ण या मान्यवरांच्या माध्यमातून ही क्रीडानगरी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. या क्रीडानगरीचे मालक आहेत सन्मान्य कुणाल गजानन पाटील इनामपुरी, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. संकेत एकच सिंगल या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि 18 धावांचं माफक लक्ष्य त्या ठिकाणी पार करत असताना तिसऱ्या बॉलवरती षटक क्रमांक 1 मध्ये आता अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जाईल. जगदंब सासने या संघाची टोटल आहे स्कोर कार्ड वरती 1 धावा. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. तेजसच्या माध्यमातून या षटकामध्ये आतापर्यंत टाकलाय हा तिसरा डॉट बॉल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. जय हनुमान शिरवली संघ देखील संघर्ष तितकाच कडवा करतोय, झुंज तितकीच देतो या मॅच मध्ये जगदंब सासने संघाला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. हा बॉल देखील डॉट आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तेजस पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवतोय. या षटकामध्ये आतापर्यंत टाकलाय हा चौथा डॉट बॉल आणि एक सिंगल. अशा प्रकारे अजूनही पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना फक्त आणि फक्त 1 धावसंख्या स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या डावाचा विचार केला तर जानव शिरवली संघाच्या स्कोर कार्ड वरती त्या ठिकाणी 4 धावा होता, परंतु जगदंब सासने संघाच्या स्कोर कार्ड वरती फक्त 1च धाव आपल्याला पाहायला मिळते. कोण पकडेल झेल? 3 खेळाडू त्या ठिकाणी आलेत. आता मात्र धावचीची संधी आहे, परंतु तिचा देखील सोडा करता आलेला नाहीये. कॅच देखील झाले ड्रॉप आणि रनआउटची विकेट मिळाली असती ती देखील आता गमावलेली आहे फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान शिरवली संघाने. शेवटच्या बॉलवरती या 2 धावा. नाराज आहे, नाखुश आहे गोलंदाज तेजस, कारण झेल जर टिपला असता तर फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला असता अतिश, आणि याहूनही महत्वाचं काय तर डॉट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु सध्या या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल, अजूनही 15 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. सामना अजूनही संपलेला नाहीये. सामन्यामध्ये चुरस अजूनही तितकीच आपल्याला पाहायला मिळते. टस्सनचा हा सामना, एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल जय हनुमान शिरवली, दुसऱ्या बाजूला जगदंब सासने. दोन्ही संघांनी आजच्या दिवसभरामध्ये सर्व प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. पहिल्या डावामध्ये फक्त 17 धावा लावल्या गेल्या. असं वाटलं होते की जगदंब सासने संघ आरामात हा सामना आपल्या खिशामध्ये टाकेल, परंतु नाही. त्याचं प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गोलंदाज तेजसनं. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सौरभ. आता गरज आहे 12 बॉल आणि 15 धावसंख्येची. बारा बॉल आणि गरज आहे 15 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती सौरभला तुम्ही सध्या पाहतात. लव फुल टॉस विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल फिल्डर कडे. सध्या आपण जर पाहिलं तर फक्त
ऑन साइडला पॅड वरती हा बॉल होता, फ्लिक केलाय त्या ठिकाणी. नक्कीच पंच आमच्यापर्यंत कन्फर्म करून सिग्नल मात्र पोहोचवतील. ची गरज आहे. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाहीये आणि फलंदाज आता त्या ठिकाणी बाद होईल. अतिश हा धक्का लागलाय पहिला जगदंब सासने संघाला. 10 या आकड्यावरती फलंदाज बाद. दिवसभरामध्ये ज्या खेळाडूंना सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेत तो सागर सध्या मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉल आणि आता 8 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये तेजसनं जबरदस्त षटक टाकलं, फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या, परंतु त्यानंतर आता सौरभवरती मात्र आक्रमण केलं जात आहे. सागरसाठी ऑनलाईन ऑन साइडला फटका सजवलेला आहे. अलोंदी कार्डपेट चेंडू डीप मध्ये क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. या दरम्यान या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने सध्या हे धावफलक त्या ठिकाणी पुढे जात असताना 12 या आकड्यावरती येणारे 7 बॉल आणि गरज आहे 6 या धावसंख्येची. 7 बॉल 6 ची गरज विजयासाठी जगदंब सासने संघाला. फटका फसलाय, फटका फसलाय. विकेट किपर चेंडूच्या खाली. या मॅचची मोठी विकेट. सामना अजूनही संपलेला नाहीये. सामना आता जाऊन पोहोचला अंतिम षटकामध्ये. येणारे 6 बॉल आणि गरज आहे 6 या धावसंख्येची.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज त्या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आता गोलंदाज विघ्नेशला तुम्ही पाहतायत ब्लॅक स्क्रीन एंड कडून, आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सध्या पंकजला तुम्ही पाहतायत. स्ट्राईक एंड वरती कमलेश जो सलामीसाठी गेला होता. 6 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. अंपायर थांबा, 1 मिनिट थांबा. त्या ठिकाणी संपन्न करू शकतो जगदंब सासणे संघ. गोलंदाजी मार्कवरती सध्या तुम्ही विघ्नेशला पाहतायत. पहिलाच बॉल आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. कमलेशच्या बॅटमधनं हा विजयी षटकार MS धोनी स्टाईलला सामन्या ठिकाणी फिनिश केलाय, आणि आजच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये संघ जाऊन पोहोचलेला आहे जगदंब सासणे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स जगदंबा सासणे टीम. शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण सध्या डिक्लेअर करतोय, ज्यानं गोलंदाजी करत असताना दुसरं षटक टाकलं, 3 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवल्या. तो चैतन्य ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चैतन्य आपण या. मी विनंती करेल सन्माननीय मान्यवर श्री अनिल दौलतगिरी जे संभाजीनगरवरनं या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण चैतन्यला देणार आहोत